चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप आणि खूपच स्वागत आहे. तर आज तुम्हाला इथे दिसतो बिटाचा ज्यूस. तर हा ज्यूस मी बनवलेला आहे. आता उन्हाळा पण चालू झालेला आहे. तर बऱ्यापैकी आपण काय करतो, पाण्याचे पदार्थ शरीरात टाकण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करत असतो. तर त्याच्यापैकी आपण जास्तीत जास्त कशाचा वापर करतो? सरबत बनवणे, लिंबू सरबत आहे किंवा रसना वगैरे असे पदार्थ लिक्विडचे बऱ्यापैकी आपण आपल्या शरीरात टाकण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे थंडावा वगैरे जेणेकरून आपल्याला भेटेल. तर तुम्हाला सांगते असंच मी आज काहीतरी असं वेगळं काहीतरी म्हटलं चला बनवूया, तर मग हा बिटाचा ज्यूस मी आज बनवलेला आहे. ज्यूस म्हणण्यापेक्षा ही बिटाचं आपल्याकडे सरबत आहे, याला सरबतच म्हणेल मी. तुमच्या हिशोबाने बघा तुम्ही काय म्हणू शकतात. तर यूट्यूब फॅमिली 2 ते 3 नाही, 2च बीट मी घेतलेले. हे फक्त इथं दाखवताना तुम्हाला 3 दाखवले मी. पण 2 बीटामध्ये मी 3 ग्लास ज्यूस बनवलेला आहे. आणि जो वरचा चौथा आहे त्याच्यापासून पण मी काहीतरी मेनू बनवला आणि त्याच्यापैकी हे बीटचं सरबत आपण बनवलं. याची रेसिपी तुम्ही आता पटापट बघा बरं. तर हे 2 बीट आहे आपल्याकडे. या बीटाला आहे ना छान आणि छान असं साल वगैरे काढायचे आणि तुम्ही बीट बघू शकता. अगदी फ्रेश आणि ताजे अशी बीटे गावावरून आलेली होती. तर म्हटलं चला आता मळ्यातले म्हणजे आपल्या शेतातूनच आलेली आहे, तर मग काय करायचं याचं. तर म्हटलं नाही आता ना याचं आपण तसं भाजी खाण्यापेक्षा आहे ना तर काहीतरी असं वेगळंच बनवूया. तर मग म्हटलं चला आता बिटाचं सरबत आपण बनवू. मिस्टर पण संध्याकाळी येणार होते ड्युटीवरून. मग म्हटलं कसं उन्हातान्हाचं भरपूर जण बाहेर फिरणं वगैरे पुष्कळ असतं आपलं, तर मग असं काहीतरी थंड पाणी आपण पितच असतो. पण म्हटलं चला आता हे पण आहे ना थोडंसं बनवून आपण फ्रीजला वगैरे ठेवू किंवा जेवण झाल्यानंतर किंवा जेवताना वगैरे आपण घेतलं तरी चालणार आहे. तर मग मी काय केलं, 2 बीट घेतले, छान असे सोलायला घेतले ते. आणि बटाट्याचं साल काढायचं जे यंत्र असतं तर त्याने आपले सगळे साल वगैरे काढले मी. आणि मिडियम आकाराचे, खूप मोठे पण नाही, कारण खूप मोठे जर घेतले ना तर ते पण खूप तुरट वगैरे म्हणजे असं लागतात ते. तर त्याची चव थोडी वेगळीच असते, सगळ्यांना माहिती आहे. आता आपण खातच असतो. डॉक्टरांकडे गेलो म्हणजे डॉक्टर काय म्हणतात, की तापाने रक्त वगैरे थोडं कमी झालं आहे, तुमचं हिमोग्लोबिन वगैरे जरा वाढवायचं असेल तर तुम्ही बीटचा वगैरे वापर करत चला. एक सॅलड वगैरे बनवा. तसं काहीतरी करून कुठल्यातरी पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ते टाकायचं असतं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण आपलं त्याने वाढतं. बऱ्याचदा आता माझ्या स्वतःमध्ये हा प्रॉब्लेम फार झालेला होता, तर मला स्वतः डॉक्टरांनी सांगितलेलं पण होतं. तर मला आहे ना जेवणासोबत अजिबात म्हणजे अजिबात बिलकुल नाही आवडत. का बरं माहीत नाही, मला खूप प्रयत्न करते मी खाण्याचा, पण एक पुढच्या पुढं खाल्लं जात नाही माझ्याकडनं. तर बऱ्यापैकी ना मी असं थोडं मिक्सरला वगैरे फिरून आहे ना बऱ्यापैकी सकाळी सकाळी असं ज्यूस वगैरे करून पित असते. पण आज मी ज्यूस न करता आज थोडंसं सरबत बनवलं आहे. कारण ते सकाळी जे बनवते ते मी फक्त एकटीसाठी बनवते. आता मी काय केलं, याचं साल वगैरे काढलेले आहे आणि नळाखाली स्वच्छ धुण्याच्या फुडी पण केलेल्या आहे. आपल्या दोन्ही पण गप्पा चालतील, हे पण चालेल आणि ते पण चालेल. तर बघा यूट्यूब फॅमिली, रेसिपी पण सांगू राहिली मी तुम्हाला आणि आपली गप्पा पण चालणार आहे. तर ठीक आहे यूट्यूब फॅमिली, हे बघा आता फोडी तयार करून घेतलेली आहे मी. आपल्याला पुढे घ्यायचं मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये सगळ्या फोडी वगैरे अशा टाकून घ्यायच्या आहे. फोडी टाकल्यानंतर आपल्याला याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. आपण याने एकदम टाकू किंवा थोडं थोडं 2 याच्यामध्ये मी घेणार आहे. तर तुम्हाला वाटलं तुम्ही अर्धा ग्लास किंवा सॉरी 1 कप पाणी टाकू शकता. जास्तीत जास्त जास्त नाही टाकायचे आपल्याला. 1 कप टाका किंवा आता आपल्याला 3 ग्लास सरबताचे करायचे, तर मी 3 ग्लास म्हणजे पाणी 2.5 ग्लास आपण टाकणार आहे. तर त्याचा ज्यूस वगैरे किती निघतो मला माहीत नाही, थोडंफार कमी जास्त होतं आपल्याकडनं. तर मग आता पाणी टाकून वगैरे आपण याला छान दळून घ्यायचं आहे मिक्सरला. आणि याच्यामध्ये मी बाकीचं बॅटर काय टाकणार आहे ते पण तुम्ही बघणार आहे आता. तर आता हे सगळं मी ना कोरडं असं सुक्कं सगळं मिक्सरमध्ये दळलेलं आहे. आता सध्या याच्यात पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही मी. पाणी आपण टाकणार आहे सगळ्यात लास्टला, कारण ज्यूसचं जे भांडं असतं ना त्याच्यामध्ये ज्यूस केला जातो. मी ना ते ठेवून दिलेले वरती. साधं आपलं रेग्युलर किचनमधलं आहे ना, तर तेच मिक्सर मी घेतलेलं आहे. याच्यात टाकलेली साखर. आता लिंबू सरबत म्हणजे पिण्यापेक्षा म्हटलं चला आता बीटचं सरबत आपण बनवू. तर मग साखर पण टाकलेली तुमच्या चवीप्रमाणे टाका. तुम्हाला जसं हवं असेल तसं टाका. डायबिटीजचा प्रॉब्लेम असेल तर बिलकुल साखर न टाकता गूळ वापर करा. गुळाचाही नसतं तुम्हाला गूळ चालत तर तुम्ही मध पण टाकू शकता, मधाचा वापर करा. तर आता म्हटलं आज साखरेचं बनवूया आपण. तर मग मी काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि 1 ग्लास पाणी टाकून जरा बऱ्यापैकी असं घेतलेलं आहे. मी चाळणी घेतलेली अशी पांढरी शुभ्र चाळणी माझ्याकडं, ही म्हणजे चहाची वगैरे नाही, ही सेपरेट मी ठेवलेली आहे. याच्यातून जेवढं लिक्विड खाली येते बघा, काचेची वाटी घेऊन आपण बाऊल घेऊन मस्त त्याच्यावर चाळणी ठेवून आपली रेसिपीचं बनवायचं काम चाललेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुमची जर पद्धत कशी आहे लिंबू सरबत बनवण्याची यूट्यूब फॅमिली, तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगणार आहे. आणि तुम्ही जर असंच बनवत असाल तर ती पण कमेंट मला करा. जर नवीन काही पद्धत असेल लिंबू सरबत वगैरे बनवायची ती पण सांगा. कारण मला आहे ना असं याच्या प्रकारे ना बिटाचे खूप केले मी, कारण मला स्वतःसाठी ना डॉक्टरांनी माझं ना डायरेक्ट सांगते तुम्हाला 5 पॉईंट काहीतरी याच्यावरती माझं आलेलं होतं एच-बी. तर मग डॉक्टर बोलले होते की तुम्हाला गरज फार आहे, तर बीट वगैरे तुम्ही भरपूर वापरा, पुष्कळ घ्या तुम्ही. तर मग मी काय केलेलं आहे, असे बिटाचं सकाळी सकाळी ज्यूस वगैरे करून भरपूर पिलेलं आहे.
तर गोळी न घेता आहे ना, आपल्याला गोळी वगैरे खायची नसेल, डॉक्टरांनी सांगितलेलं याच्याप्रमाणे किंवा गोळ्या खायचा कंटाळा असेल, तर तुम्ही असं बिटाचा वापर करून सकाळी-सकाळी अगदी साध्या सिंपल पद्धतीने साखर वगैरे काही न टाकता बिटाचा असा वापर आपण करू शकतो. आपल्या जेवणासोबत पण करू शकतो. पण जेवणासोबत आता माझ्यासारखे बरेच जण असतील, की कोणाला आवडतं, नाही आवडतं. तर काहीतरी 1 ते 2 फोड खाल्ली जाते. त्याच्यापेक्षा ना, हे अर्धं तरी बीट आपल्या पोटामध्ये जाऊ शकतं, असं जर मिक्सरला बारीक वगैरे केलं ना. आणि हा चौथा आहे, हा बिलकुल फेकायचा नाही. आपल्याला याच्यापासून थालीपीठ बनवायची. थोडंसं गव्हाचं डाळीचं पीठ वगैरे टाकून छान थालीपीठ माझ्या रेसिपीत मी तुम्हाला दाखवलेले आहे. त्या दिवशी मी छान खिचडी, थालीपीठ याचे मस्त बीटचा हा जो चौथा उरलेला होता माझ्याकडे, तर याच्यापासून मी थालीपीठ पण बनवलेली. म्हणजे एका याच्यातून तुम्ही 2 रेसिपी अगदी आरामात करू शकतात. कारण मेहनत पण भरपूर आहे त्याला. आता हे काही इथं लिंबू घेतलेले आहे. तर आपल्याला लिंबू टाकायचं आहे. लिंबूने काय होणार आहे, व्हिटॅमिन सी आपल्याला याच्यातून भेटणार आहे. तर बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये बऱ्याच बऱ्याच गोष्टींची कमतरता असते. तर मग आपण आहे ना, काहीतरी मिळणार तर त्या हिशोबाने असं काहीतरी टाकून आणि सरबत बनवतोय. तर आता हे बघा तुम्ही बघताय, मी तुम्हाला लिंबू पण दाखवते याच्यामध्ये कसं किती टाकलेले मी, काय टाकलेलं आहे. तर अगदी असे 2 छोटे-छोटे लिंबू आहे ना माझ्याकडे आहेत. तर मग मी काय केलं, 1 लिंबू टाकून घेतलेलं आहे. एकावर 1 2 फोडी टाकलेल्या आहे. कारण प्रेस करायचं मशीन आपलं थोडंसं मोठं आहे म्हटलं, चला 2 टाकू एकदम. तर दोन्ही टाकून असं छान जेवढा रस निघेल तेवढं मी आता हे बघा तुम्ही बघताय भरपूर टाकून घेतलेलं आहे. काय वाटतं युट्यूब फॅमिली तुम्हाला? तुमची रेसिपी तुम्ही नक्की सांगा. मी माझी रेसिपी तुम्हाला सांगू राहिले. तर आपण बनवतोय आता बिटाचं सरबत आणि बघा बऱ्यापैकी प्रोसेस आपली होत आलेली आहे. याच्यामध्ये मी टाकलेलं आहे ताटाचा थोडासा सोडा आणि हे आहे मीठ असं आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर बऱ्यापैकी ही रेसिपी तुम्ही बघू शकता. छान असं मी आता हलवून घेतलेलं आहे. थोडासा टाकाचा सोडा थोडासा टाकलेला आहे, खूप नाही टाकायचं आहे. अगदी चिमूटभर टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. याला मी छान ढवळून घेऊ राहिली. लिंबू टाकलेलं आहे, थोडी साखर टाकलेली, लिंबू सरबत म्हणजे बिटाचं सरबत आपण बनवतो युट्यूब फॅमिली. तर काय वाटतंय तुम्हाला आपल्या सरबताबद्दल? तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगणार आहे. आणि हे असे काचेचे ग्लास आहेत आपल्याकडे छान. तर काचेच्या ग्लासमध्ये म्हटलं चला थोडंसं बनवू आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर म्हणा किंवा जेवणासोबत म्हणा, जेवणासोबत पण आपण घेऊ शकतो. म्हणजे कसं आहे, आपल्याला बाकीच्या याच्यासोबत काहीच वाटणार नाही. ते थोडंसं फ्रीजला वगैरे ठेवलं होतं मी. तुम्हाला तसं हवं असेल तुम्ही तसं पण पिऊ शकता. पण आता थोडं ऊन वाढलेलं आहे, तर मग म्हटलं चला थोडं थंड वगैरे प्यायला पण छान लागेल ते. आणि तुम्हाला सांगते याच्यावरती पाणी वगैरे भरपूर प्या. कारण आपण साखर पाणी म्हणजे लगेच नका पिऊ तुम्ही. पण मग थोडंसं 1.5-2 तासानंतर का होईना, अर्धा 1 तासानंतर, पाऊण तासानंतर थोडं पाणी वगैरे प्यायला भरपूर घ्या. कारण याच्यामध्ये तुम्ही बघितलंय लिंबू टाकलेलं आहे आपण, थोडा टाटाचा सोडा टाकलेला आहे आणि आता हे आपलं चाललेलं आहे चाळण. मी असं गाळून घेऊ राहिलो. कारण जरी मी तिथं गाळलेलं होतं ना, तरी पण स्वतः थोडाफार बऱ्यापैकी त्याच्यात गेलेलं आहे. तर ते वरती थोडंसं स्वतः पुन्हा चाळणीमध्ये आपलं येणार आहे आणि ज्यूसचं असं सरबत आपलं छान तयार होऊ राहिलं. तर ज्यूसच येते सारखं, कारण मी सकाळी-सकाळी ज्यूस बऱ्याचदा त्याचा करून पिते ना बिना साखरेचा. डायरेक्ट डोळे झाकून असं गटकन म्हणजे पिऊन घेते मी. मला नाईलाज होता. तर मी बऱ्याचदा याचा प्रयोग केलेला आहे खूप. साखर वगैरे न टाकता असं छान असं. तर म्हटलं चला आता आहे ना वेगळं काहीतरी थोडंसं ऊन पण आहे. मग आता दोघा-तिघांनाही जरा थोडंसं घरात मिस्टर आहे, मुलगा आहे. तर मग म्हटलं चला बनवूया असं सरबत. आता कसं आहे बीट पण थोडीशी जास्तच आणलेली मी गावावरून. भरपूर बीट आलेली आहे. तर मग म्हटलं चला आता कधी थालीपीठ करूया, कधी भाजी बनवू, तर कधी थोडंसं सरबत बनवूया, कधी ज्यूस सकाळी-सकाळी थोडाफार पिला तरी चालणार आहे. तर आज म्हटलं माझ्या युट्यूब फॅमिलीला पण मला थोडंसं सरबत वगैरे दाखवायचं आहे याचं. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही नक्कीच आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कसं वाटतंय, कसं नाही, तुम्ही माझ्यासाठी तरी करा. एक रेसिपी माझी तुमच्याकडं राहील ही कायमची आठवण पण राहील. कारण ताईंनी आम्हाला सांगितलं होतं बुवा. खूप सुंदर आणि खूप आणि याच्यातून आहे ना, असं बिना असं काहीच नाही का शरीराला काही भेटत नाही. याच्यातून खूप काही तुम्हाला शरीरामध्ये भेटणार आहे. तुम्ही YouTubeला बीटचे फायदे सर्च करा. काय-काय फायदा बा बिटाचा? तर तुम्हाला सांगते, तुम्ही बिटाची ना भाजी वगैरे बनवा. किंवा कांदा वगैरे टाकून अशी बनवा. थोडासा काळा मसाला टाका आणि हा आंबट एक पदार्थ आहे ना, लिंबू, तो नेहमी तुम्ही वापर करा त्याचा. लिंबूचा वापर याच्यासोबत सतत राहू द्या. म्हणजे ना सॅलड वगैरे जर बनवायचं ठरलं, थोडीशी कच्ची कोथिंबीर म्हणा, कांदा वगैरे, हे बिटाच्या बारीक-बारीक फोडी आपण ती पण रेसिपी एक दिवस नक्कीच बनवू आणि त्याच्यावरती असं लिंबू वगैरे पिळून तुम्ही नक्कीच सॅलड बनवून याचा वापर सकाळी-सकाळी नाश्त्याला करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यासोबत पाणी पण भरपूर घेत चला. पाणी आता कसं उन्हाळा चालू झालेला आहे, भरपूर पाणी प्या आणि अशी बिटाची नवीन-नवीन तुम्ही रेसिपी करत चला. तुमच्या शरीराला फायदा आहे. बऱ्याचदा आपण डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर आपल्याला काय सांगतात, की नाही तुम्हाला अशी-अशी कमतरता आहे, तर तुम्ही बीट वगैरे वापरा. तर कच्चं खाण्याचा खूप मुलांना कंटाळा आलेला असतो किंवा म्हातारी माणसं आहे, आपण स्वतःही. प्रत्येक पिढीला गरज आहे आता म्हातारा राहू, लहान मूल राहू किंवा कोणी पण राहू असू द्या. तर ह्या रेसिपीचा फायदा म्हणजे बऱ्याच जणांना होणार आहे. शक्य तेवढं ताईंनी करण्याचा प्रयत्न करा आणि मला सांगा आपलं लिंबू सरबत कसं वाटलंय. हे लिंबू सरबत
आणि बीट सरबत कसं वाटलं यूट्यूब फॅमिली नक्की आणि नक्कीच कमेंट करून सांगणार आहे. तर चला मग आता यूट्यूब फॅमिली मी तुम्हाला बाय बाय करते. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर पुन्हा एकदा घेऊन येणार आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला पण भेटणार आहे. बऱ्यापैकी नवीन नवीन पदार्थ शक्यतो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. यूट्यूब फॅमिली नक्की आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा. आपलं हे बीटचं सरबत खूप आणि खूप असं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्हाला सांगते. कारण आपण भरपूर पदार्थ त्याच्यात टाकलेले आहे आणि सगळे कामाचे टाकलेले, बिनाकामी असं आपण काहीही टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. तर चला यूट्यूब फॅमिली मी तुम्हाला आता बाय बाय करते आणि पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये भेटते माझ्या यूट्यूब फॅमिलीला. चला आता मला बाय बाय म्हणून पुढच्या रेसिपीत भेटायचं. चला यूट्यूब फॅमिली बाय बाय.